अक्काला जर काय झालं तर आपण जावं असं मला वाटतं आहे. यासनी ठाव आहे तरी बी जात्यात. मग काय समधी काम धाम सोडून यांच्या मागे धावत जायचं का काय? हे बघ, मला वाटलं म्हणून आलो म्या. आणि तुला पटत नसल तर जातो म्या. गोदा मावशे थांब. काय झालं तर आपण धावून जायलाच पाहिजे. आम्ही बघतोच आहे. अक्का मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अय्यो, बाहेर काढ म्हणतोयस, पण तू आहेस कुठे? हे काय तुझ्या मुलं? अय्यो, जमिनीत हाय मी. अय्यो, जमिनीत? पण तू कोण आहेस? मी धन आहे. धन धन? धन? 7 पिढ्यापासून खातील तुझ्या. अय्यो, मग मी काय करू? मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. मी 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 धन आहे. धन. अक्का मी नाही, मी नाही, मला बाहेर काढ. अक्का मी धन आहे. धन. मी नाही, मी नाही, मी नाही, मी नाही. बघ सुंदरा, तुझ्या लेकाला समजतं हाय पर तुला समजना. इथून मोराक गेली तर दिसणार बी नाही. जातोस का मग? होय. अरे गबस. अगं आलोच. बाळू, बाळू, अरे बाळू. अगं नका काळजी करूस, म्या बघतो. अयो अयो, कुठे राहिली ही वैजंता? हे अजून किती वाट बघायची म्हणतो मी. अयो महादेवा, महालिंगराया. अयो 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 अयो, ही वैजंता किती वाट बघायची म्हणतो मी. अयो, भीतीने जीव जाईल की काय असे वाटत होते. अयो, त्याच ठिकाणी गेली होतीस? तसाच आवाज आला. अयो, तेच कानाला ऐकू आलं. हो, किती मोठ्याने बोलताय. अयो 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 हळू हळू बोला की जरा. अयो, काय झाले सांग. मी त्या ठिकाणी गेले होते अयो आणि मला पुन्हा हाक ऐकू आली. अयो, तेच शब्द. होय, तेच शब्द. अक्का, मला बाहेर काढ. बाहेर काढ. अयो, मग तू विचारलेस का? मी तुला जे विचारायला सांगितले होते ते. अयो, किती मोठ्याने बोलताय. हळू, हळू अयो, अयो, जरा. अयो, पुढे सांग काय झाले. अयो, मी गेले अयो, आणि धीर एकवटून विचारले, कोण बोलतय? अयो, काय उत्तर आलं का म्हणतो मी. उत्तर आले, अक्का मी धन आहे, मला बाहेर काढ. मी धन आहे. अयो, मी धन आहे. अक्का बाहेर काढ. महादेवा, महालिंगराया. अयो अयो अयो, आनंदाची वार्ता दिलीस की ग. अयो, धन आहे. अयो, धन आहे. अयो अयो. हो, मला कळत नाही आता मी काय करू. अयो, मला सांग, हे सगळं होत असताना तुझ्या आसपास कोणी होतं?
नव्हते. अयो आता ऐक, मी सांगतो तसं करायचं. आणि काय करू एनरी, मी परत तिकडे जाणार नाही बघा. अयो जायचं उद्याच याच वेळेस. आणि काय विचारू? अयो उद्या जायचं त्याच जागेवर आणि विचारायचं तुला काय पाहिजे म्हणून. यो मी काय म्हणते, आपण कशाला यात पडायचं? हे पडायचं, मी सांगतो म्हणून पडायचं. अयो माझ्या डोक्यात आहे एक कल्पना. यो मी वेडी होईल अशाने, नाहीतर जीव जाईल माझा. अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया, अयो काही वेडी होत नाहीस आणि काही तुझा जीव जात नाही. अय्यो मी सांगतो तसं करायचं. अय्यो हो गो हो गो. अय्यो मी धन आहे अक्का बाहेर काढ. अयो धन आहे, अयो धन आहे, अयो धन, अयो धन. जोगी दिसतो विचित्र त्याला दीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला दीन नेत्र चर्म वेगळे. येऊ का? अय्यो अय्यो ए बाळू इतक्या पहाटे पहाटे अय्यो ये की रे ये की. गुंडप्पा सोबत खेळायचं म्हणून आलास की काय रे? नाही खेळायचं नाही, ए, तुमच्याशी बोलायचं आहे. अयो मग ये की बसून बोल. नाही राहू द्या, मी हे सांगायला आलो आहे, तुम्ही दिस उजडायच्या जिथं जातायसा ते बरं नाही. अय्यो ते आमच्या गुरुजींनी आम्हाला जे सांगितलं तसंच करतो की आम्ही. हा काय सांगितलं आहे तुम्हाला तुमच्या गुरुजींनी? हेच ते देवीची पूजा रोज करायची म्हणून. अय्या पूजा राहिली बाजूला, तुम्ही मधनच परत येतायसा. म्हणजे मला त्याचं काय नाही, मी बघितलं म्हणून सांगतोय. बाळू तू मला बघितले ते खूप बरे झाले बघ. मस्त भ्या वाटत आहे तरी बी तुम्ही जातायसा. कशासाठी ते समजना. अयो आता हेच मला तिकडे पाठवतायत तर मी काय करू? एक ध्यानात ठेवा, फुकाफुकी काय बी मिळणार नाही. अय्यो हो ना. अय्यो आम्ही लक्षात ठेवतो. तू ये. अय्यो का जेवून जातो? नाही, माझ्या मायनं भाकर केली आहे ती खाईन. अय्यो भाकर. अय्यो अय्यो इथे जे काही घडले ते गावात फक्त सांगू नकोस म्हणजे झालं. अव समद्या गावाला समजलं आहे तुमचं हे काय चाललं आहे ते. बाळू तू इथे आला ना तर ते खूप बरे झाले. मी हे सांगायला आलो आहे, ह्यो खेळ साधा सुद्धा नाही. ह्या जीव जायचा कोणाचा तरी. अय्यो आम्ही लक्षात ठेवतो आणि काळजी पण घेतो. अय्यो ये तू. गुंडप्पा ध्यान ठेव. हो इथे काय घडते मी तुला सांगतो.
चांगलं पेरा, चांगलं उगवणार. अय्यो वाईट पेरा, वाईट उगवणार. अय्यो निघतो म्या. मायप्पा अरे राम 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 राम. राम राम राम. आणि लय गडबडीत दिसतोय. काम आहेत ती केली पाहिजे. गावात काय चाललं हाय ठाव आहे ना व हा कानावर आलं आहे. बाळूचं काय आहे त्यात? बाळ्याचा काय संबंध? अरे तसं नाही, पंच नाकाचा ठाव आहे. पण बाळू काय करतोय तिथे? बाळ्याचा काय बी संबंध नाही. अरे लोक असं म्हणतात की त्या देवपानं काहीतरी पुरून ठेवलं या आणि त्यातून आवाज पण येतोय म्हणून. मला नाही ठाव कशा पायी आवाज येतोय जमिनीत. खोटं बोलतोय तू मायप्पा. ह्या कशाला खोटं बोलन? माझा काय संबंध त्या देवापाशी आणि पंचाशी बी? पर तो मंगळू सुटला म्हण. वय त्या देवापातला सोडला नाही का पोलिसांनी? ठाव नाही काय झालं त्याच. अरे आमचं बी ध्यान असतंय म्हणलं कुठं काय चाललं आहे त्याच्यावर. हा चांगलं आहे. पर मला कसं बाई सांगतायस? अरे मायप्पा आमासनी काय ठाव नाही वय. तर मंगळू तुला भेटायला आला होता ते समजा ठाव आहे तुला. भाकर मागायला आला होता त्यो. अरे नसल सांगायचं तर नको सांगू, पण निदान खोटं तर नका बोलू. मला काय बी ठाव नाही. मग त्या जमिनीत काय हाय? अरे मला कसं ठाव असेल? राका गेली तेव्हा बाळू बी होता संग, असं म्हणतात गावात. लोकांनी नाही का काम धाम. चला निघतो मी. अरे मायप्पा आमासनी काय ठाव नाही वय. तर मंगळू तुला भेटायला आला होता ते. राका गेली तेव्हा बाळू बी होता संग. रागात दिसताय. काय झालं आता? अरे गावात काय बी झालं तरी लोकांनी आपल्याकडे बोट दावलंच पाहिजे का? कोण काय म्हणलं? सुंदरा कोण म्हणलं त्या परीस ते का म्हणलं ते विचार. हो सांगा तरी. अप. आता गावात भ्या आहे. गोदा घाबरून पडली. लोकांनी ठाव आहे कधी सुजाडायच्या आत अख्खा बी तिकडे जायला लागली. बरं आता ह्या समद्यामध्ये आपण कुठे येतो? आपण तिथे येतो बाळ्यामुळं. आता त्यानं काय केलं? तो गेला होता अक्काशी बोलायला. त्याची काय बी चूक नाही. हा ना गावात लोक बोलतात तर त्यांची तोंड नाही धरतायत. त्यांचं म्हणणं आहे आपल्याला काहीतरी ठाव आहे. अहो आपल्याला का काय ठावा असेल? तो मंगळू येऊन गेला ना व. देवापानं इथं काहीतरी पुरलंय म्हणून मी सांगत होते का अशा लोकांनी दारात उभं करू नका. पण तुम्ही माझं काय ऐकतच नाही. अरे भाकर मागायला आला होता त्यो. हाकलता येते का? तुरुंगात सुटलेला लय मारला पोलिसांनी. बरं झालं देवानं शिक्षा केली म्हणायची. तू एक ध्यानात ठेव. बायाला म्हणावं यात पडू नका. त्या काही झालं तर आपल्यावर यायचं. असं बी त्यानं काय नाही केलं तरी बी त्याचं नाव येतेच की. आता त्यो गुंडप्पा येतोय घरी. त्याचा मैत्र आहे त्यो. एकत्र खेळत्यात बोलत्यात.
त्याला बी नाही म्हणायचं का आता? आणि म्हणून बाळाचं नाव येत असल तर म्या बी ऐकून नाही घ्यायची. आणि उद्या काही विपरीत झालं तर? अहो काय नाही होईल. आणि बाळाचं ह्यात काय बी संबंध नाही. धरा. अरे आम्हाला गाजाड धाडून गावात उंडरतोस होय रे? अरे पुंगळीच्या वर तुमच्या कर्मानं तुम्ही गाजाड गेला हायसा. मला काय ठाव नाही का? पण तू एक झाला नव? माझं म्या एकला हाय. गळ्यात गळा घालत होता इतकं दिस आणि आता काय झालं रे? फाटलं तुमचं? होय, पर तेव्हा सोडत नाही बघ तुम्हासनी. ते मला नाही, त्या पंचाला जाऊन सांग. म्या नाही घाबरत तुला आणि तुझ्या देवप्पाला. आज पस्तर सुटलास तू, पण ह्या मोर नाही सुटायचास. अयो वैजंता, काळजी करू नको बघा. अयो अयो, काळजी करू नका असे कसे म्हणताय? तो बाळू काय म्हणाला ते माहित ना? अयो तो बाळू म्हटला त्या वाटेला जायचं नाही म्हणून. अयो पण त्या वाटेला काय जायचं नाही याचा आपण विचार करायला पाहिजे की वैजंता. अयो, काय करू आणि काय नको काही समजत नाही बघा मला. अय्यो मी आहे की समजून सांगायला, काळजी करायची नाही बघा. अप्पा पण अव्वा घाबरली आहे ना? अयो उगाच घाबरली तुझी अव्वा, उगाच. हेनरी, तुम्ही सोबत आला असतात आणि आवाज ऐकला असता तर समजले असते. अयो मला समजते की वैजंता. अयो मला एक सांग, तो आवाज तुलाच का ऐकू आला? अय्यो का? अय्यो कारण तुझ्या भाग्यात ते. अय्यो आपण गावचे प्रमुख, मग जे काही आहे ते कोणाशी संपर्क करणार? अय्यो प्रमुख म्हणून, अय्यो पंच म्हणून, अय्यो पंचीन म्हणून. अय्यो अरे खायला भाकर आहे का? ती कमाव आधी मग मला सांग. अरे भाकरीचं काय घेऊन बसलास? पंक्तीच्या पंक्ती उठताल दरबारात. दरबार? अरे लोकांनी लुटून त्यांच्या टाळूवरचं लोणी खातायसा. अजून बी सांगतोय सुधार. लोकांनी फसवू नग. देवाचं नाव घे, भलं होईल. माझ्यासाठी माझा देव म्हणजे देवापाच आहे. मर मग. अरे तो देव नाही, भूत आहे ते. काबाज वाळ्या, आता काय बी खरं नाही तुझं. ही काठी बघितली का? तुझा देव पापी घाबरतो हिला. कोण आहेस कोण रे तू? तुला नाही समजायचं ते समजायला बी पुण्य लागतं या. एकच सांगतो बघ, देवी आईची सेवा केली आहे आयुष्यभरात देवाप्पानं. ती काय अशी फुकाफुकी जायची नाही. एक दिस असा घाव बसल ना, लक्षात ठेवशील आयुष्यभर. आणि म्या घाव घालल तेव्हा काय होईल याचा विचार कर. पाणी बी मागायचं नाहीस. कोण गुरु आहे रे तुझा? तुला नाही समजायचं ते. नाही त्याच्या हात घालू नग.
चल जा